ज्यावेळी तुम्ही एक साधी एखादी जमीन विकत घेताय ना, त्यावेळी किती जमीन मालक असतात? एक असतो, दोन असतो. ओके, रिडेव्हलपमेंट मधले दोन चॅलेंजेस मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे समजा बाकीचे सोडून द्या, एक मेंटल चॅलेंज सांगतो. सगळ्यात पहिलं तर त्या माणसाचं ते दुसरं घर असतं, त्यामुळे त्याचं वय काय असतं माहिती का, अराउंड तो 60-65 वाला असतो. ओके, जो की बऱ्यापैकी रिटायर्ड झालेला आहे. बरोबर. आणि तो त्या सोसायटीचा मालक असतो. असं म्हणा की त्यावेळी 40 फ्लॅटची बिल्डिंग आहे, तर त्या 40 मालक आले आता तुमच्या मागे उभे राहिले. हा झाला एक विषय. दुसरी गोष्ट, ती सगळी रिटायर्ड मंडळी आहे. ते येऊन तुम्हाला 10 वेळा प्रश्न विचारणार आहेत, हे काय ते काय, ते पण तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. तिसरी गोष्ट, एक रिसेंटली माझ्या एक लक्षात आलेली, मी तुम्हाला सांगतो की आजकाल सोसायटीत सुद्धा काय करतायत ना, एखादा थर्ड पार्टी कन्सल्टंट नेमतायत की तो ते सगळं काम चेक करणार आहे. मी ज्यावेळी एखाद्या शेतकऱ्याची लँड डेव्हलप करून सगळं प्रोजेक्ट तिथं उभा करतोय ना, मला फक्त कस्टमरला उत्तरं द्यायची, ज्यांना मी फ्लॅट विकणार आहे त्यांना. आता इथं तुमच्यावर डबल चेक आलाय. इथं मला ऍज अ त्या सोसायटीचा कन्सल्टंटला पण उत्तर द्यायचंय, सोसायटीवाल्या पण त्या जुन्या लोकांना उत्तर द्यायचंय, प्लस तिसरे जे नवीन कस्टमर आले त्यांना पण उत्तर द्यायचंय. तर तुमच्यावर आता 3 चेक आले, जो पूर्वी इन जनरल केसमध्ये एकच असतो. हे समजून घ्या.